जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। त्याग, सहनशीलता आणि सेवाभावाचे तेजस्वी प्रतीक संत अल्फान्सो यांचा स्मृती दिन श्रद्धापूर्वक साजरा। संत अल्फान्सो स्कूल हेरले येथे शाळेच्या स्वर्गीय संरक्षक संत अल्फान्सो यांच्या स्मृती दिनानिमित्त अत्यंत भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विशेष प्रार्थना सभा, पुष्पांजली, संतांच्या जीवनावर आधारित सादरीकरण आणि प्रेरणादायी संदेशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संत अल्फान्सो यांच्या त्यागमय जीवनाला अभिवादन केले। कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने झाली। त्यानंतर संत अल्फान्सो यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला व जीवन मूल्यांना आदरांजली वाहण्यात आली। संतांच्या जीवनातील प्रेम, त्याग, श्रद्धा, सेवाभाव आणि संकटावर मात करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आली। 19 ऑगस्ट 1910 रोजी केरळमधील कुडामालूर येथे जन्मलेल्या संत अल्फान्सो यांनी लहानपणापासूनच प्रभू येशू ख्रिस्तांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय केला। 1930 मध्ये त्यांनी पराग्नगमन येथील क्लॅरिस्टिस कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर वाकाकडू शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत करत विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, करुणा आणि सेवाभावाची बीजे रुजवली। जीवनभर रक्तस्राव, टायफॉइड, मलेरिया यांच्यासारख्या अनेक गंभीर आजाराचा सामना करूनही त्यांनी कधीही श्रद्धा सोडली नाही। प्रत्येक वेदना त्यांनी प्रभू येशूच्या इच्छा मानून स्वीकारली आणि मानवजातीच्या कल्याणासाठी अखंड प्रार्थना केली। त्यांच्या या अद्वितीय सहनशीलतेमुळे त्यांना पॅशन फ्लॉवर अर्थातच कष्टाचे फूल अशी ओळख मिळाली। 28 जुलै 1946 रोजी त्यांचे निधन झाले। त्यांच्या समाधीस्थळी अनेक चमत्कारही घडल्याची श्रद्धा असून आजही हजारो भाविक तेथे दर्शनासाठी येतात। 8 फेब्रुवारी 1986 रोजी पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांना बीटिफाईड ने केले, तर 12 ऑक्टोबर 2008 रोजी पोप बेनिडिक्ट 16वे यांनी त्यांना संतपद बहाल केले। त्या भारतातील पहिल्या कॅथोलिक महिला संत म्हणून इतिहासात अजरामर झाल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साकिब शेख इयत्ता 7वी यांनी केले, तर मिस वर्षा मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे परिचय करून दिला। विद्यार्थ्यांनी सादर केलेले मनमोहक नृत्याचे मार्गदर्शन मिसेस श्रुती पाटील मॅडम यांनी केले, तर मिस हेमा मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर जोजो यांनी विद्यार्थ्यांना संत अल्फान्सो यांच्या जीवनातून प्रेम, त्याग, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेवेची प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले। तसेच सांगली मिशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय फादर टॉम यांनी श्रद्धा, आत्मविश्वास, सहनशीलता आणि परोपकार या मूल्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संत अल्फान्सो यांच्या पवित्र जीवनातून प्रेरणा घेत प्रेम, सेवा, त्याग, सहनशीलता आणि प्रार्थना ही जीवनमूल्ये आचरणात आणण्याचा संकल्प केला। भक्तिभाव, प्रेरणा आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेल्या हा स्मृतिदिन सर्वांच्या स्मरणात राहील असा ठरला। न्यूज चॅनल नेटवर्क सह It is an occasion to remember a great saint whose life continues to inspire many even today with her humility and love of God. Every school needs a model who can guide its students not only towards academic excellence but also towards holiness and a noble character. We are truly blessed to have Saint Alphonsa as our patroness. Her life reminds us that true greatness is measured not by worldly success but by faithfulness to God, love for others, and perseverance in every situation. What makes a person truly great? Is it wealth, fame, or power? Today I am going to tell you about someone who proved that true greatness comes from a loving heart and unwavering faith. Saint Alphonsa, the first Indian woman to be declared as a Catholic saint. Saint Alphonsa's life was not easy. From a very young age she suffered from illness, pain and many hardships. Most of the people would have asked, why me? But she chose a different path. Instead of complaining, she trusted God. Instead of losing hope, she spread hope. And instead of allowing her sufferings to make her bitter, she filled the lives of others with love and kindness.
Her life reminds us that we don't have to do any extraordinary things to make a difference. She believed that even the smallest act of love, a helping hand, a kind word, a forgiving heart, and a sincere prayer can brighten up someone's life. As students, we all face challenges. Sometimes we struggle with studies, friendships, and failures. During those moments, let us remember Saint Alphonsa and her teachings. She teaches us to be brave when the life is difficult, patient when the things do not go as planned, and kind even when no one is watching. It's not a crowd. It is not a commercial institution, but it's an educational institution. So it's a family. The management, staff, students and parents are the members of this Alphonsa family. Today, this Alphonsa Day celebration, Patroness Day celebration is more than a celebration. It is a day for reflection. Many of you students are speaking about Saint Alphonsa the Patroness. And since many years, since 10 years, almost 10, 12 years, you students are learning, experiencing the touch of blessing of Saint Alphonsus since so many years. Today, there is name written on the building, the top of the building, Saint Alphonsa School, Herle. What does it mean to us? What is the relevance of Saint Alphonsa here today in our life, in our family, in the midst of this institution? If we look into the life of Saint Alphonsa, she lived only a short span of life, 35 years. She was born in 1910 and died in 1946. She was not very much educated. She did not start institutions. She did not start organizations. But she was a humble sister, humble nun, who inspired hundreds, thousands of people she inspired. And today she is making interceding for us in heaven. Special occasion of Saint Alphonsa Day. First and foremost, I thank Almighty God for blessing us with this meaningful celebration and for guiding us throughout the program. I express our heartfelt gratitude to our respected principal and manager, Reverend Father Jojo, for his constant guidance, encouragement and support in our जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.